बल्लारपूर मतदारसंघातील माझ्या लाडक्या बहिणींच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर मी पूर्ण शक्तीने पाठीशी उभा राहीन. त्यांच्या प्रगतीसाठी काम करताना कोणतीही कसर सोडणार नाही असा ठाम निर्धार राज्याचे माजी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी रक्षाबंधन सोहळ्यात व्यक्त केला. ते रामलीला सभागृह मूल येथे भाजपा मूल तालुक्याच्या वतीनं आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोरोले, प्रदेश महामंत्री अलका आत्राम, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वंदना शेंडे, भाजपा तालुका अध्यक्ष चंदू मार्गोनवार आदी उपस्थित होते. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, रक्षाबंधनाचा पवित्र धागा हा नात्यांना अतूट बळ देणारा आहे. प्रेम, विश्वास आणि नात्यांना अद्वितीय बंधनाचा प्रतीक आहे. या पवित्र नात्याला जोपासण्यासाठी आणि बहिणींना योजनांचा लाभ थेट देण्यासाठी फिरते जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे. बल्लारपूर विधानसभेत मुली व महिलांसाठी SNDT विद्यापीठाचे उपकेंद्र, स्वर्गीय सुषमा स्वराज कौशल्य विकास केंद्र स्थापन करून शिक्षण व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितलं. चंद्रपूर येथील फ्लाइंग कपमध्ये विद्यार्थिनींसाठी शैक्षणिक आरक्षणाची सुविधा, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचा लाभ तसेच आरोग्य शिबिरांद्वारे महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी मोठ्या संख्येनं बहिणींनी राखी बांधून मुनगंटीवार यांच्याप्रती आपुलकीचा मान व्यक्त केला. रक्षाबंधनाच्या निमित्तानं शूरवी महाविद्यालय मूल येथे राखी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थिनींनी हस्तकौशल्यातून साकारलेल्या राख्या बांधत रक्षाबंधनाच्या नात्याला अलौकिक गौरव बहाल केला असल्याचं यावेळी मुनगंटीवार यांनी नमूद केलं. जनमत लाईव्ह न्यूज करता योगिता पाटेकर यांची रिपोर्ट, चंद्रपूर.